चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या सायन्स क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिकवरील काय आपण हॉट्स क्वेश्चन बघणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बघू आपण. बघा, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे. द प्रोडक्ट ऑफ 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. प्रोडक्ट ऑफ 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 840. फाइंड द नंबर. मग चार कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरचा प्रोडक्ट किती आहे तुमचा? 840 दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे 4 नॅचरल नंबरचा गुणाकार किती दिलेला आहे तुम्हाला? 840. 840 आणि फाइंड द नंबर. मग आपल्याला सांगायचे ते नंबर कोणते. तर पहिल्यांदा मला सांगा, ते नंबर माहिती आहेत का आपल्याला कोणते आहेत? जे की 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहे. आपल्याला माहित नाही, पण दादा तुला पहिली गोष्ट माहित असणं गरजेचं आहे की कॉन्झिक्युटिव्ह नंबर कोणाला म्हणायचं. कोणाला म्हणायचं? लागोपाठ येणारे नंबर याला म्हणायचं तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह. आणि नॅचरल नंबर तर आपल्याला माहिती. मग आता मला सांगा, इथं कोणते ते 4 नंबर आहेत रे, मला सांगा बरं. आपल्याला माहित नाही कोणते 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आपल्याला माहित नाही. मग काय करायचं? त्याला आपल्याला सपोज करायचंय. मग स्टार्टिंगला मी इथे लिहिणार, बघा लक्ष द्या इकडं. लेट 4 consecutive natural number बी. आपण त्याला सपोज करू. मग पहिला मी सपोज करतो एक्स, तर सेकंड काय येईल तुमचा? लागोपाठ आपल्याला 4 नॅचरल नंबर सांगायचे. ओके, 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. मग काय आला? एक्स आल्यात नंतर सेकंड काय येणार तुमचा? एक्स प्लस 1. थर्ड येणार एक्स प्लस 2. फोर्थ येणार तुमचा एक्स प्लस 3. हे 4 नंबर आहेत आणि ह्या 4 नंबरचा प्रोडक्ट म्हणजे दादा गुणाकार किती आलेला आहे? 840 म्हणजे 840. मग आपल्याला कंडिशन काय दिलेली? कंडिशन दिलेली ह्या 4 नंबरचा प्रोडक्ट दिलेला तुम्हाला 840. मग यांचा बघू कंडिशन नुसार. यांचं मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट म्हणल्यानंतर एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1, थर्ड आहे तुमचा एक्स प्लस 2 आणि फोर्थ आहे तुमचा एक्स प्लस 3. ह्या 4 नंबरचा प्रोडक्ट दिलेला आपल्याला 840. मग आता काय करायचंय? यांचा आपल्याला प्रोडक्ट करायचा गुणाकार. मग बघ दाद्या, यांचा गुणाकार तुझ्या पद्धतीने तू करू शकतोस, पण जर आपल्याला इक्वेशन जर पाहिजे असेल तर आपल्याला प्रॉपर मल्टिप्लिकेशन करावं लागतं. मी फर्स्ट नंबर आणि फोर्थ नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो आणि सेकंड आणि थर्ड नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो. आता तू म्हणतान का? कारण की दादा इथं आपल्याला एक इक्वेशन भेटणार आहे, त्याच्यासाठी मी फर्स्टनं फोर्थला मल्टिप्लाय केला आणि सेकंड नंबरनं थर्ड नंबरला मल्टिप्लाय करतो. आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल बघा तुमचा? एक्स इंटू एक्स काय आला राजा? एक्स स्क्वेअर प्लसला प्लस एक्स इंटू 3 काय आला? 3x प्लस हा फर्स्ट ब्रॅकेट. आता सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. एक्स इंटू एक्स काय आला? एक्स स्क्वेअर प्लस चला काय आला तुमचा? 2x. मल्टिप्लिकेशन केलं नंतर 1 न मल्टिप्लाय करतो. 1 इंटू एक्स काय आला? एक्स प्लस 2 इंटू 1 काय आला तुमचा? 2 सेकंड ब्रॅकेट. ओके, मग बघा काय आलं. सॉरी हा, इथं मल्टिप्लिकेशनचं साईन नाहीये, ऍडिशनचं साईन नव्हतं कारण की इथं मल्टिप्लिकेशन आहे. मग बघा सॉल्व्ह करून घेतो. काय आला? इकडं फर्स्ट ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3x, सेकंड ब्रॅकेट काय आला तुमचा? एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 काय आला तुमचा? 2x प्लस इथला x तर काय आला तुमचा? 3x 2 ला 2. ओके, इज इक्वल टू काय आला तुमचा? इथं पण 840, या ठिकाणी 840. ओके, मग आता मला सांगा बाळांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण हा हॉट्स क्वेश्चन बघतो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणं गरजेचं आहे. मग इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतंय का? तर नाही. मग आता इथं आपण सबस्टिट्यूट ह्या दोन्हीमध्ये काय सारखं दिसतंय रे तुम्हाला? बघा, ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला सारखं दिसतंय तो म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3x, एक्स स्क्वेअर प्लस 3x. मग मी याला सबस्टिट्यूट करू शकतो किंवा पुट करू शकतो, त्यावेळेस मला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे. मग मी इथं लिहू का? पुट एक्स स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू पी सपोज करतो मी. पी केल्याच्या नंतर माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणार आहे. मग बघा, एक्स स्क्वेअर प्लस 3x च्या जागी मी काय लिहू शकतो? पी इन ब्रॅकेट
एक्स स्क्वेअर प्लस 3x जागी मी p पुट करू शकतो. 2 ला 2 इज इक्वल टू काय आला 840. मग क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं म्हणल्यावर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. p इंटू पी काय आला p स्क्वेअर, p इंटू 2 प्लस ला प्लस काय आला तुमचा 2p इज इक्वल टू 840. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचंय तर हा प्लस इकडे येऊन काय होणार आहे तुमचा मायनस. तर काय आला p स्क्वेअर प्लस 2p मायनस 840 इज इक्वल टू काय उरला 0. राजा आता आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. मग हे क्वाड्रेटिक इक्वेशन इथून पुढे तुला जी सुटेबल मेथड वाटेल त्या सुटेबल मेथडनं तू सॉल्व्ह करू शकतोस. आता मी फॅक्टरायझिंग मेथड ह्या मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. मग बघा -840चे असे दोन फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. ह्या -840चे असे दोन फॅक्टर सांगायचे की त्यांचा गुणाकार हा तुमचा 840 यायला पाहिजे आणि त्या दोघांची ऍडिशन किती यायला पाहिजे तुमची +2. तर काय तुमचे ते दोन फॅक्टर मला सांगा. 30 प्लस -28 येतील का बघा. ह्या दोघांचा गुणाकार करा किती येणार आहे -840 आणि दोघांची ऍडिशन +2p यायला पाहिजे. बघा 30 प्लस आहे हा -28, 30 मधून 28 गेला काय उरला तुमचा 2. आलं का नाही रे तुमचं. म्हणजे हे दोन काय झाले तुमचे फॅक्टर. पुट करतो इथं p स्क्वेअर प्लस 30p मायनस 20p मायनस 840 इज इक्वल टू 0. आता काय करणार दादा तू इथं 2-2चे गट पाडायचे तुला. इथं 2-2चे गट पाडायचे आपल्याला. आता याच्यातून कॉमन काय निघेल बघा तुमचं. याच्यातून कॉमन आता याच्यातून कॉमन काय निघणार तुमचं. इथं p आहे इथं पण p आहे. मग मी पहिल्यांदा p कॉमन घेतो. काय घेतो p कॉमन घेतल्याच्या नंतर इथं p स्क्वेअर म्हणजे 2p आहेत. एक p कॉमन निघाला इथं एक p उरला p प्लस 30 कारण की इथला p ऑलरेडी कॉमन काढलेला आहे. इथं उरला तुमचा 30. इथून मी -28 कॉमन काढतो -28. तर इथं कोण उरला तुमचा सेकंड याच्यामध्ये -28 कॉमन उरला. कॉमन काढला म्हणजे इथं तुमचा रिमेनिंग राहिला p मायनस ऑलरेडी आपण कॉमन काढलेलं आहे. मग इथं मायनस कॉमन काढलं म्हणजे इथं काय झाला तुमचा प्लस. आणि बाळा जो कॉमन काढलेला आहे त्यांना आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं तुमचं. मग कायला बघा तुमचा डिवाइड केल्यानंतर बघा 840 डिवायडेड बाय 28 बरोबर 28 त्रिक किती आला रे तुमचा 84. 0 ला 0 किती आन्सर आलं तुमचं 30. मग आला इथं तुमचा 30 इज इक्वल टू काय आला तुमचा 0. आणि राजा नेहमी तुझे हे दोन ब्रॅकेट सारखेच येणार. ज्यावेळेस दोन ब्रॅकेट सारखे आले त्यावेळेसच म्हणायचं आपला आन्सर बरोबर. ओके. मग आता दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा लिहून घ्या आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये पहिला ब्रॅकेट दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेले लिहून घ्यायचे. काय आला तुमचा p - 28 इज इक्वल टू 0. बघ दादा दोघाचा गुणाकार 0 आहे याचा अर्थ दोन्हीपैकी एक टर्म काय आहे तुमची 0 आहे. म्हणून मी याला 0 दाखवू शकतो. p प्लस 30 इज इक्वल टू 0 आणि ऑर इकडे काय येईल तुमचा p - 28 इज इक्वल टू काय आला तुमचा 0 बरोबर. मग आता मला सांग काय p इज इक्वल टू हा प्लस 30 तिकडे जाऊन काय झाला तुमचा -30 आणि इकडे ऑर इज इक्वल टू काय आलं तुमचं p इज इक्वल टू -28 तिकडे जाऊन काय झाला तुमचा +28. p च्या दोन व्हॅल्यू आल्यात राजा. एक -30 आली आणि दुसरी 28 आली. पण -30 हा नंबर होऊ शकतो का तुमचा तर नाही. का कारण की नॅचरल नंबर पाहिजे आपल्याला. नॅचरल नंबर मला सांगा काय असतो रे तुमचा निगेटिव्ह नंबर असतो का तुमचा तर नाही. मग तुमची p ची व्हॅल्यू काय झाली तुमचा p इज इक्वल टू काय झाला तुमचा 28. ओके p भेटलं. पण ते कोणते नंबर आहेत आपल्याला माहिती आहे का. कोणते 4 नंबर आहे आपल्याला माहित नाही. आपल्याला p ची व्हॅल्यू आली. पण आता मी इथं जे पुट केलं x² प्लस 3x इज इक्वल टू p. आता याला रिसबस्टिट्यूट करायचं आणि p ला काय सबस्टिट्यूट केलं आपण x² प्लस 3x हे तुम्हाला इथं पुट करायचं. मग काय येईल तुमचा इथं रिसबस्टिट्यूट करतो. का करतोय कारण की मला p नाही पाहिजे मला कोण पाहिजे x. हे x माझे हा नॅचरल नंबर आहे. ओके म्हणून इथं लिहितो मी रिसबस्टिट्यूट p इज इक्वल टू काय आला x²
रिसबस्टिट्यूट एक्स स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू काय आहे तुमचा पी, बरोबर. तर मग आता मला सांगा काय आलं तुमचं, एक्स स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू, पण पी ची व्हॅल्यू किती आलेली तुमची 28. ओके, मग आता परत मला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतंय. हा प्लस 28 इकडे येऊन काय होणार तुमचा मायनस, तर काय आला एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 28 इज इक्वल टू काय आला 0. ओके, मग परत तुम्हाला सी चे फॅक्टर पडायचे -28 चे. असे दोन फॅक्टर पडा की त्यांचं मल्टिप्लिकेशन -28 यायला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन प्लस 3x यायला पाहिजे. मग काय 7 4 चा 28 बरोबर, 7 चौक 28. मग आता मला सांगा गुणाकार तर मायनस पाहिजे, मग हा -4 करतो. 7 गुणिले 4 -28. ओके, आणि दोघांची ॲडिशन केली तर तुमची +3 येते. 7 मधून 4 गेला किती यायला लागले तुमचे 3 रिमेनिंग येतोय आणि आपल्याला तो 3च पाहिजे. मग तुम्ही परत पुट करतो इथं एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 4x मायनस 28 इज इक्वल टू 0. ओके, मग आता परत इथं काय करायचं तुला 2 चे गट पाडायचे. ओके, 2 च्या गटामधून बघा कॉमन काय निघतंय. आता इथून कॉमन काय निघेल तुमचा, इथं बघा सारखा x आहे तर x कॉमन निघाला, इथं x उरला प्लस x कॉमन आहे, इथं रिमेनिंग तुमचा 7. आता दोन्ही मधून कॉमन काय निघतो तुमचा, एक तर मायनस निघणार आहे, दोन्हीकडे मायनस आहे, आणि दुसरा दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय 4 ने, मग हा 4 कॉमन घेतो. ब्रॅकेट कोण उरला तुमचा इथं x, मायनस कॉमन निघालेला आहे म्हणजे इथं कोण उरला मग तुमचा प्लस. आणि मी सांगितलं आताच कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं असतं. मग किती आलं तुमचं, जर तुम्ही 28 ला 4 ने डिवाइड केलं तर कितीचा भाग बसला तुमचा 7 चा, इज इक्वल टू काय आला तुमचा 0. बघ दादा दोन्ही ब्रॅकेट काय आले तुझे सेम आले, म्हणजे आपण करेक्ट आन्सर कडे चाललो. मग दोन्ही ब्रॅकेट मधला फर्स्ट ब्रॅकेट कोणताही ब्रॅकेट एक जशास तसा लिहून घ्या, आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेला x मायनस 4 इज इक्वल टू काय आला तुमचा 0. आता इथं सांगितलं तसं दोघाचा गुणाकार, दोघाचा प्रोडक्ट जर तुमचा 0 येत असेल तर एक टर्म काय असणार आहे तुमची 0 असणार आहे. म्हणून मी यांना सेपरेट लिहू शकतो, x प्लस 7 इज इक्वल टू 0, आणि ऑर मध्ये इकडे काय आला तुमचा x मायनस 4 इज इक्वल टू 0. मग परत मला सांगा x हा प्लस 7 तिकडे जाऊन काय झाला तुमचा मायनस, आणि इकडे ऑर मध्ये x इज इक्वल टू हा -4 तिकडे जाऊन काय झाला तुमचा प्लस. मग आता x च्या दोन व्हॅल्यू आल्या, एक -7 आली आणि एक तुमचा 4 आला आहे. पण कोणती व्हॅल्यू असणार आहे, -7 हा तुमचा नॅचरल नंबर आहे का नाही, मग x ची व्हॅल्यू काय झाली तुमची 4. मग काय आला तुमचा x इज इक्वल टू काय आन्सर झालं तुमचं 4. मग x भेटला. मग आपल्याला काय म्हटलंय फाइंड द नंबर, आपल्याला काय म्हणलेलं आहे फाइंड द नंबर सांगायचे. मग पहिला नंबर कोणाला, पहिल्या नंबरला x सपोज केलेला आहे, मग पहिला नंबर काय आला तुमचा 4. मग बघा ते नंबर कोणकोणते तुमचा, फर्स्ट नंबर नंबर x आहे आणि x इज इक्वल टू किती आला तुमचा 4. सेकंड नंबर कोण आहे तुमचा, सेकंड नंबर x प्लस 1, तर काय आला तुमचा रे 4 प्लस 1, तर काय आलं तुमचं 5. आणि थर्ड नंबर तुमचा x प्लस 2 आहे, तर x ची व्हॅल्यू आलेली तुमची 4 प्लस 2 काय आला तुमचा 6. फोर्थ नंबर काढायचा, फोर्थ नंबर काय x प्लस 3, तर x ची व्हॅल्यू आलेली 4, 3 ला 3 काय आला तुमचा 7. तर मला सांगा नंबर कोणते आले रे तुमचे, देन द नंबर इज किती आला तुमचा 4 5 6 7 4 5 6 7 हे तुमचे 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत की यांचा गुणाकार किती दिलेला आहे तुम्हाला 840. मे बी तुम्हाला हे समजलं असेल, ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. कितीचा झाला, चला बघा दुसरा क्वेश्चन आपला आजचा काय म्हणलं आपल्याला बघा, IMP क्वेश्चन आहे, यायला पाहिजे क्वेश्चन. काय म्हणलं बघा, अ पॅसेंजर ट्रेन टेक 2 hours more than express train to travel a distance of
240 kilometer, the speed of express train is more than passenger train by 20 kilometer. Find the speed of the both train. प्रश्न काय म्हटलाय बाळांनो, पहिल्यांदा समजून घ्यायचा व्यवस्थित रीतीने. परत एकदा रीड करून दाखवतो बघा. पॅसेंजर ट्रेन टेक 2 hours more than express train टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 240 किलोमीटर. म्हणजे पॅसेंजर ट्रेन आणि एक्सप्रेस ट्रेन अशा दोन ट्रेन आहेत आणि त्या दोन्ही ट्रेन 240 डिस्टन्स कव्हर करतात. तर पॅसेंजर ट्रेनला 2 तास जास्त लागतात कोणापेक्षा, एक्सप्रेस ट्रेनपेक्षा. ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी पॅसेंजर ट्रेनला एक्सप्रेस ट्रेनपेक्षा 2 तास काय लागतात, जास्त लागतात. आणि नंतर काय म्हणलं बघा, द स्पीड ऑफ एक्सप्रेस ट्रेन इज मोर दॅन दॅट ऑफ पॅसेंजर ट्रेन बाय 20 किलोमीटर पर आवर. जे एक्सप्रेस ट्रेनची स्पीड आहे ती पॅसेंजर ट्रेनपेक्षा 20 किलोमीटरने जास्त आहे. काय सांगतोय बघा, एक्सप्रेस ट्रेनची जी स्पीड आहे ती पॅसेंजर ट्रेनपेक्षा 20 किलोमीटरने कशी आहे, जास्त आहे. आणि आपल्याला म्हणलंय फाइंड द स्पीड ऑफ बोथ ट्रेन. मग आपल्याला दोन्ही ट्रेनची काय करायची, स्पीड फाइंड आउट करायची. मग बघा प्रश्न एकदम छान आहे बघा. मग आता मला सांगा, एक्सप्रेस ट्रेनची जी स्पीड आहे ती 20 किलोमीटरने जास्त आहे कोणाच्या, पॅसेंजर ट्रेनच्या. मग मला सांगा, पॅसेंजर ट्रेनची स्पीड मला माहिती आहे का, आपल्याला स्पीड माहिती आहे का, नाही. मग आपण त्याला काय करायचं, सपोज करायचं. मग मी इथे लिहितो, लक्ष द्या इकडं. let the speed of passenger train x किलोमीटर पर आवर. मग पॅसेंजर ट्रेनची स्पीड मी x किलोमीटर पर आवर सपोज केली. मग राजा मला सांग, एक्सप्रेस ट्रेनची काय असणार आहे, याच्यापेक्षा 20 न जास्त आहे. मग काय असेल तुमची बघा, देन स्पीड ऑफ एक्सप्रेस ट्रेन काय असेल तुमची, x प्लस मोर दॅन 20 किलोमीटर, म्हणजे पॅसेंजर ट्रेनपेक्षा 20 न जास्त आहे म्हणून काय करायचं ऍडिशन, x प्लस 20 किलोमीटर पर आवर. आणि मला सांगा राजा हो, दोन्ही ट्रेन किती डिस्टन्स कव्हर करायला लागल्यात रे राजा, 240 हे डिस्टन्स त्या कव्हर करतात. मग आता मला सांगा, ह्या पॅसेंजर ट्रेनला किती वेळ लागतो हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपल्याला माहित नाही. आपल्याला एक्सप्रेस ट्रेन हे 240 डिस्टन्स किती वेळेत कव्हर करायला लागली हे पण आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याला टाइम माहिती आहे का, नाही. मग टाइम आपल्याला माहित नाही, मग मी पहिल्यांदा टाइम फाइंड आउट करून घेतो. तर याच्यासाठी एक रिलेशन आहे, तो मला माहिती आहे. टाइम इज इक्वल टू काय असतो तुमचा, डिस्टन्स डिवायडेड बाय काय आहे तुमचा, स्पीड. आपल्याला डिस्टन्स पण माहिती आहे आणि आपल्याला स्पीड पण माहिती आहे दोन्ही ट्रेनची. तर मी टाइम फाइंड आउट करू शकतो. मग मी पहिल्यांदा पॅसेंजर ट्रेनला किती वेळ लागतोय हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी हे पहिल्यांदा फाइंड आउट करतो. मग काय येईल तुमचं बघा, द टाइम टेकन बाय पॅसेंजर ट्रेन द टाइम टेकन बाय पॅसेंजर ट्रेन याला मला किती लागायला बघा, टाइम टेकन बाय पॅसेंजर ट्रेन. तर टाइम काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपल्याकडे, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. तर मला सांगा, पॅसेंजर ट्रेन पण किती डिस्टन्स कव्हर करायला लागली तुमचं, 240. आणि पॅसेंजर ट्रेनची खाली स्पीड आहे, मग पॅसेंजर ट्रेनची स्पीड किती आहे तुमची, x किलोमीटर पर आवर. मग हा काय लागला तुमचा, टाइम. म्हणजे पॅसेंजर ट्रेनला हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागतोय तुमचा, 240 डिवायडेड बाय x आवर, हा तुमचा टाइम लागतोय. ओके. मग त्याच पद्धतीने आपल्याला कोण काढायचंय, एक्सप्रेस ट्रेन. मग एक्सप्रेस ट्रेन काढण्यासाठी बघा त्याच पद्धतीनं द टाइम टेकन बाय एक्सप्रेस ट्रेन इज किती टाइम लागलाय. मग टाइम काढण्यासाठी काय फॉर्म्युला, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मग एक्सप्रेस ट्रेन पण किती डिस्टन्स कव्हर करायला लागली तुमचं, 240.
डिवायडेड बाय स्पीड किती आहे एक्सप्रेस ट्रेनची तुमची x प्लस 20 आवर लागायला लागले. ओके ओके इथं सॉरी लिहायचं राहिलं द टाइम टेकन बाय लिहा इथं टेकन बाय पॅसेंजर ट्रेन. मग परत काय म्हणतंय बघा कंडिशन आपल्याला. आता कंडिशन बघा अकॉर्डिंग टू कंडिशन क्वेश्चन मध्ये काय दिलंय जी राजा तुझी पॅसेंजर ट्रेन आहे ना ही पॅसेंजर ट्रेनला 2 तास जास्त लागा लागलेत कोणापेक्षा एक्सप्रेस ट्रेन पेक्षा. इथं दिलंय अ पॅसेंजर ट्रेन टेक 2 hours मोर दॅन एक्सप्रेस ट्रेन टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 240 किलोमीटर. म्हणजे पॅसेंजर ट्रेनला 2 तास जास्त लागलेत. मग पॅसेंजर ट्रेन कोणती तुमचे किती तास लागा लागले तुमचे 240. पॅसेंजर ट्रेनला 2 तास जास्त लागलेत 240 डिवायडेड बाय एक्स. पॅसेंजर ट्रेनला एक्सप्रेस ट्रेन पेक्षा 2 तास जास्त लागले. मग एक्सप्रेस ट्रेनला किती वेळ लागायला लागलाय तुमचा 240 डिवायडेड बाय एक्स प्लस 20 बरोबर. मग आता कंडिशन समजून घ्या. पॅसेंजर ट्रेनला एक्सप्रेस ट्रेन पेक्षा 2 तास जास्त लागतात. जास्त म्हणल्यावर काय करावं लागेल तुम्हाला इथं 2 ऍड करावं लागेल. ही झाली तुमची कंडिशन. मग आता बघा याला सॉल्व्ह कसं करायचं. तर हा प्लस इकडे येऊन काय होईल तुमचा मायनस 240 डिवायडेड बाय एक्स मायनस 240 डिवायडेड बाय एक्स प्लस 20 इज इक्वल टू काय उरला इकडं 2. आता मी इथून कॉमन काढू शकतो. इथं 240 इथं 240 मी कॉमन काढतो. काय आला तुमचा 240 इन ब्रॅकेट इथं काय नाही म्हणजे 1 उरला डिवायडेड बाय एक्स मायनस 240 कॉमन निघाला 1 उरला. इथं काय रिमेनिंग 1 राहिला इथं एक्स प्लस 20 इज इक्वल टू 2 आलं. मग आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा काय आलं तुमचं इथं. मग याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. 240 इन ब्रॅकेट एक्स प्लस 20 इंटू 1. तर एकनं कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर येत असतं. एक्स प्लस 20 इंटू 1 काय आला एक्स प्लस 20 मायनसला मायनस एक्स इंटू 1 काय आला एक्स डिवायडेड बाय. आता यांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स काय आला एक्स स्क्वेअर प्लसला प्लस एक्स इंटू 20 काय आला तुमचा 20x इज इक्वल टू काय आला 2. ओके मग बघा इथंच मी तुम्हाला सांगतोय हा प्लस एक्स आणि हा मायनस एक्स काय झाला तुमचा कॅन्सल. वर कोण उरला रे तुमचा बघा 240 इज इक्वल टू वर उरला तुमचा 20 डिवायडेड बाय खाली कोण उरला तुमचा डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस 20x सॉरी इथं हे साइन नाही तुमचा इथं 240 तुमचा इज इक्वल टू काय उरला तुमचा 20. आता मला सांगा हा डिव्हिजन मधला इकडे जाऊन कशात जाईल तुमचा मल्टिप्लिकेशन मध्ये आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल इथं 24 इंटू 2 काय आला 48 इथला 0 जशाच तसा इथला 0 जशाच तसा इज इक्वल टू आणि हा डिव्हिजन मधला इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये काय आला तुमचा 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 20x. सॉल्व्ह करून घेतो या दोघीला पण सॉरी इथं साइन नाही. काय आला तुमचा 480 इज इक्वल टू 2 इंटू एक्स स्क्वेअर काय आला 2x स्क्वेअर प्लस 2 इंटू 40 सॉरी 2 इंटू 20 काय आला तुमचा 40x. आता एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे बरोबर. तर ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन कसं तयार होईल तुमचा हा इकडे आला 2x स्क्वेअर प्लस 40x इज इक्वल टू काय आला 480 आता सॉरी 4800 RHS ला LHS लिहिलंय आणि LHS ला RHS लिहिलंय काही चेंज होत नाही. मग आता क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं तर हा इकडे पाठवावा लागेल काय आला 2x स्क्वेअर प्लस 40x मायनस 4800 इज इक्वल टू काय आला 0. समजाले. मग आता पहिल्यांदा फॅक्टर पाडताना राजा बघायचे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. जर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असेल तर डायरेक्ट सी चे फॅक्टर पाडता येतात. पण जर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट एक सोडून दुसरा कोणताही असेल तर एक तर हा कॅन्सल करा किंवा ह्या नंबरचं इथल्या नंबरचं आणि सीचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि नंतर काय करायचे प्रोडक्ट तुम्हाला पाडायचे. आता कॅन्सल करण्यासाठी डिवाइड करतो मी डिवायडेड 2 ने डिवाइड करतो डिवायडेड बाय 2
2 ने डिवाइड केला तिथं काय उरला एक्स स्क्वेअर प्लस इथं काय उरला तुमचा 20x मायनस 2 ने डिवाइड करा 2 ने डिवाइड करा 4 इथं आला तुमचा 0 0 इज इक्वल टू काय आला 0. काय केलं राजा काय केलं नाही 2 न भागले बे एक बे बे दोन्ही 4 आणि 0 20 बे एक बे बे दोन्ही 4 बे चौक 8 आणि 2 शून्य जसे असतात. आता फॅक्टर मी पाडू शकतो. मग आता याचे फॅक्टर पाडायचे मला मायनस 2400 च्या असे फॅक्टर पाडा की त्यांचा मल्टिप्लिकेशन 2400 यायला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे तुमची 20. तर फॅक्टर कोणते झाले तुमचा 60 आणि 60 आणि 40 येईल तुमचा 60 आणि काय आला 40 साइन चौक 24. ओके पण आता एक मायनस पाहिजे म्हणून मी मायनस याला मायनस करतो -40. बघा दोघाचा प्रोडक्ट -2400 आला आणि दोघाची ॲडिशन केली तर काय येईल तुमची +20. बघा पुट करतो मी इथं काय आलं तुमचं एक्स स्क्वेअर प्लस 60x मायनस 40x मायनस 2400 इज इक्वल टू 0. ओके बघा मग आता काय करायचं तुम्हाला 2 चे गट पाडायचे. काय आलं तुमचं बघा आता इथून कॉमन निघेल x 2x मधला 1x राहिला प्लस x कॉमन आहे इथं उरला 60. आता दोन्हीकडे मायनस आहे मायनस कॉमन आणि अशी संख्या कॉमन काढायची की दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे आणि इथून काय कॉमन निघेल मग तुमचा दोन्ही संख्येला 40 ने भाग जातो 40 कॉमन निघल्याच्या नंतर इथं x उरला हा मायनस कॉमन काढलाय म्हणजे इथं आता प्लस उरला आणि 40 ने डिवाइड करा 2400 ला 40 ने डिवाइड करा 2 शून्य कटले 2 शून्य कटले तुमचे. ओके सॉरी 40 न 0 0 काय झालं तुमचा कॅन्सल 4 25 4 सक 24 शून्याला 0 कितीचा भाग बसला रे तुमचा 60चा. बघ रे दाद्या आले का नाही दोन्ही ब्रॅकेट सारखे. ज्यावेळेस दोन्ही ब्रॅकेट सारखे आले त्यावेळेस म्हणायचं आपण आपलं जे आपण सॉल्व्ह करतो ते अगदी बरोबर आहे. दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा घ्यायचा आहे x प्लस 60 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x मायनस 40 इज इक्वल टू 0. प्रत्येक वेळेस सांगत आलोय जर दोघाचा प्रोडक्ट जर 0 येत असेल तर याच्यामधली एक टर्म काय असते तुमची 0 असते म्हणून मी याला सेपरेट लिहू शकतो x प्लस 60 इज इक्वल टू 0 आणि इकडं ऑर मध्ये x मायनस 40 इज इक्वल टू काय आला 0. तर x इज इक्वल टू मायनस 60 आणि इकडं काय आला तुमचा ऑर इज इक्वल टू x इज इक्वल टू 40. मग आपल्या x याच्या 2 व्हॅल्यू आल्या मग कोणती घ्यायची -60 घ्यायची का 40. मला सांग दादा स्पीड कधी तुझी x कोणाला सपोज केले रे आपण बघ लेट द स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन x km/h. मग मला सांग स्पीड कधी तुझी निगेटिव्ह मध्ये असते का स्पीड निगेटिव्ह मध्ये असते का नाही म्हणून तुमची x ची व्हॅल्यू काय झालेली तुमची 40 म्हणून तुम्ही इथे लिहू शकता x इज इक्वल टू काय आला तुमचा 40. आणि आपल्याला हेच विचारलंय दोन ज्या ट्रेन दिलेल्या आहेत पॅसेंजर ट्रेन आणि एक्सप्रेस ट्रेनची आपल्याला स्पीड सांगायची. मला सांगा स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन x km/h x किती आला तुमचा 40. मग स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन किती आली तुमची 40 km. म्हणून इथे लिहायचं शेवटी लिहायचं द स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन इज 40 km/h. ओके पॅसेंजर ट्रेन चालेल. आता एक्सप्रेसची 20 ऍड करा काय लिहिलं तुमची 40 प्लस 20 60. मग काय आलं तुमचं द स्पीड ऑफ एक्सप्रेस ट्रेन इज काय आलं तुमचं x प्लस 20 बरोबर. तर याच्यात ऍड करा x किती आलेला तुमचा 40 प्लस 20 तर काय आलं तुमचं 60 km/h. ओके आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ज्यांना लिहायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला तिसरा क्वेश्चन आजचा एकदम छान क्वेश्चन आहे बघा बाळांनो सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. काय म्हणतोय दुसरा क्वेश्चन बघा आणि एकदम सोपा आहे. अ मॅन रायडिंग अ bicycle covers a distance 60 km in a direction of wind and come back to his original place in 8 hours. If the speed of the wind is 10 km/h
आणि काय म्हणलंय, फाइंड द स्पीड ऑफ बायसिकल. काय म्हणतो रे प्रश्न राजा, बघ. A man riding a bicycle cover a distance 60 km in the direction of wind and come back to his original place in 8 hours. म्हणजे एक माणूस सायकलनं चाललाय, तो किती डिस्टन्स कव्हर करायला लागलाय, 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतोय. कोणत्या डायरेक्शनला रे, विंडच्या. आणि परत तो त्याच्या ओरिजिनल प्लेसला कम बॅक हिज ओरिजिनल प्लेस इन 8 hours. मग तो परत त्याच्या ओरिजिनल प्लेसला किती तासात यायला लागलाय, वापस 8 तासामध्ये. अजून एक गोष्ट दिलेली आपल्याला याच्यामध्ये, द स्पीड ऑफ विंड इज 10 km/h. विंड म्हणजे काय, वारा. त्या वाऱ्याची स्पीड किती दिलेली आहे, 10 km/h. आणि आपल्याला फाइंड आउट करा म्हणलंय, फाइंड द स्पीड ऑफ बायसिकल. आपल्याला त्या सायकलची स्पीड फाइंड आउट करायची. ओके, तर आपण करू शकतो फाइंड आउट. बघा, यानं डिस्टन्स किती कव्हर केले रे, एका डायरेक्शनला किती डिस्टन्स कव्हर करायला लागलाय, 60. आणि परत ओरिजिनल प्लेसला यायला लागलाय ते 160. असं डिस्टन्स तो कव्हर करतोय. पण एक एक डायरेक्शन घ्यायची आपल्याला. बघा काय दिलेलं आपल्याला, द डिस्टन्स कव्हर्ड इन वन डायरेक्शन. वन डायरेक्शनला किती डिस्टन्स कव्हर करायला लागलाय, 60 किलोमीटर. 60 किलोमीटर बरोबर. आणि नंतर काय येईल बघा तुमचं, आणि ते 60 जाणं आणि परत येणं, त्यासाठी किती टाइम लागायला लागलाय रे, त्याला 8 hours. मी लिहू शकतो की टोटल टाइम फॉर जर्नी. त्याला जाऊन येण्यासाठी किती आवर लागायला लागले, 8 तास त्याला लागतात जाऊन येण्यासाठी. आणि नंतर आपल्याला स्पीड दिलेली आहे कोणाची, विंडची. काय येईल तुमचं, द स्पीड ऑफ विंड, जे दिलेलं आहे ते लिहितोय मी. द स्पीड ऑफ विंड काय दिलेली आहे तुम्हाला, 10 km/h. ओके, आता मला सांगा, त्या बायसिकलची स्पीड माहिती आहे का रे तुम्हाला. त्या बायसिकलची स्पीड माहित नाही आपल्याला, त्या सायकलची स्पीड माहित नाही. मग त्या सायकलच्या स्पीडला मी सपोज करतो एक्स म्हणून लिहितो मी इथं. लेट द स्पीड ऑफ बायसिकल इज x km/h. म्हणजे त्या सायकलच्या स्पीडला काय सपोज केले रे मी, x km/h. पण ही सायकल वाऱ्याच्या दिशेने पण चालली आणि वाऱ्याच्या अगेन्स्ट पण चालली. मग ज्यावेळेस आता बघा याची स्पीड चेंज होणार आहे, ह्या सायकलची स्पीड चेंज होणार आहे. मग ज्यावेळेस ती वाऱ्याच्या दिशेने चालली त्यावेळेसची स्पीड काय असेल सांगा सायकलची. आणि ज्यावेळेस जे विंड आहे त्याच्या अगेन्स्ट यायला लागली, म्हणजे अपोज करायला लागली, अपोजिट डायरेक्शनला यायला लागली, त्यावेळेस त्या सायकलची स्पीड काय असेल बघा. काय असेल तुमचं, द स्पीड ऑफ bicycle, the speed of bicycle for wind direction. मग विंड डायरेक्शन काय असेल, द स्पीड ऑफ बायसिकलची स्पीड काय, x किलोमीटर. आणि परत कोणत्या डायरेक्शनला चालली ती, विंड डायरेक्शनला चालली, म्हणजे वाऱ्याच्या दिशेने चालली. आणि वाऱ्याची स्पीड किती तुमची, 10 km/h. म्हणजे ऑब्विसली टोटल त्या सायकलची स्पीड किती होणार आहे तुमची, x + 10 km/h. हे समजलं का बघ रे राजा. x + 10 काय केलं, कारण की सायकलची स्पीड x km/h आहे आणि वारं पण त्या सायकलला घेऊन जाणार आहे पुढं. मग त्या वाऱ्याची स्पीड किती आहे, 10 km. मग दोघाची ज्यावेळेस एकाच डायरेक्शनला चाललेत त्यावेळेस त्या दोघाची स्पीडची काय होईल रे, ऍडिशन होणार आहे. मग काय आली, द स्पीड ऑफ बायसिकल फॉर विंड डायरेक्शन x + 10 km/h. मग आता त्याच पद्धतीनं सायकल ही बायसिकल अगेन्स्ट यायला लागली कोणाच्या, विंडच्या. मग त्यावेळी स्पीड काय असेल बघा, द स्पीड ऑफ बायसिकल फॉर अगेन्स्ट विंड
त्यावेळेस काय असेल, वाऱ्याच्या विरुद्ध. हा इकडून येतोय, हा बायसिकल इकडून येते आणि वारा इकडून आहे. मग आता मला सांगा, ऑब्विसली त्या सायकलची स्पीड काय होणार आहे रे, कमी होणार आहे. कारण की का, वारा काय करायला लागलाय, त्याला अपोज करायला लागलाय, म्हणून स्पीड काय होणार, सबट्रॅक्ट होणार. ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शनला असतं त्यावेळेस स्पीड काय होणार आहे तुमची, मायनस होणार आहे. मग काय लिहू तुमची, एक्स मायनस 10 किलोमीटर पर आवर. समजलं का, सायकल ह्या डायरेक्शनला येते, वारा ह्या डायरेक्शनला चाललंय. मग सायकलची स्पीड जी असणार आहे तर मला सांगा, आणि विंडची स्पीड जी असणार आहे, विंडची स्पीड काय करायला लागली, सायकलच्या स्पीडला अपोज करायला लागली, बरोबर. मग स्पीडचं काय करायचं, त्यावेळेस सबट्रॅक्शन करायचे ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन असेल त्यावेळेस. मग हे डिस्टन्स झालं. त्याला जाण्यासाठी टोटल किती आवर लागायला लागले ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी, 8. पण ज्या वेळेस विंड डायरेक्शन बायसायकल चालली त्यावेळेस किती टाइम लागतोय आपल्याला माहिती आहे का, माहित नाही. ज्यावेळेस ही बायसिकल अगेन्स्ट विंडच्या अपोजिट यायला लागली त्यावेळेस किती टाइम लागतोय हे पण आपल्याला माहित नाही. आपण काढू शकतो. आपल्याला काय काय दिलेलं बघा, आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे, आणि त्यांची काय माहिती आहे आपल्याला, स्पीड पण. आपण टाइम फाइंड आउट करू शकतो. आपल्याला रिलेशन माहिती आहे, काय रिलेशन आहे आपल्याकडं, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय काय असतं आपल्याकडं, स्पीड. मग काय येईल तुमचं मला सांगा, टाइम टेकन टू ट्रॅव्हल 60 किलोमीटर इन विंड डायरेक्शन ला जाण्यासाठी किती वेळ लागतोय. तर बघा, मग याच्या टायमाला ह्या विंड डायरेक्शनला जाताना जो टाइम लागतोय त्याला T1 सपोज करतो, T1. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स किती कव्हर करायला लागले ते 60 किलोमीटर, आणि स्पीड काय आहे तुमची विंड डायरेक्शनला म्हणल्यावर x प्लस 10 आवर. म्हणजे याला टाइम टेकन टू ट्रॅव्हल 60 किलोमीटर इन विंड डायरेक्शन. ज्यावेळेस विंड डायरेक्शनला ती सायकल चालली त्यावेळेस ती 60 किलोमीटर किती तासात कव्हर करायली, 60 डिवायडेड बाय x प्लस 10 आवर मध्ये एवढं डिस्टन्स कव्हर करते. मग आता विंडच्या अगेन्स्ट ते डिस्टन्स किती तासात कव्हर करते हे फाइंड आउट करू. म्हणून इथे लिहिल मी टाइम टेकन टू ट्रॅव्हल 60 किलोमीटर इन अगेन्स्ट विंड डायरेक्शन. मग इथे ह्या टाइमाला मी T2 सपोज करतो, T2 इज इक्वल टू काय, किती डिस्टन्स कव्हर करायला लागली, अगेन्स्टला पण 60. मग त्यावेळेस त्या बायसिकलची स्पीड किती होती तुमची, x मायनस 10. मग काय लागले, इतका आवर त्याला लागतात. म्हणजे विंड डायरेक्शनला ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती तास लागतात, 60 डिवायडेड बाय x प्लस 10, आणि अगेन्स्ट साठी किती टाइम लागतो तिला, 60 डिवायडेड बाय x मायनस 10. आता आपल्याला कंडिशन दिलेली, त्याला जाऊन येण्यासाठी टोटल किती तास लागायला लागले, 8 तास. म्हणून मी इथं अकॉर्डिंग टू कंडिशन लिहू शकतो का, अकॉर्डिंग टू कंडिशन T1 प्लस T2 इज इक्वल टू काय असेल तुमचा 8 आवर. कारण की त्याला टोटल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 8 तास लागतात. मग T1 किती आहे तुमचा, T1 दिलेला आहे तुम्हाला 60 डिवायडेड बाय x प्लस 10 प्लस T2 ला किती टाइम लागलेला आहे तुमचा 60 डिवायडेड बाय x मायनस 10 इज इक्वल टू काय आला तुमचा 8. मग इथून मी 60 कॉमन काढू शकतो. 60 कॉमन काढल्याच्या नंतर काय उरला, 1 डिवायडेड बाय x प्लस 10 प्लस ला प्लस 1x मायनस 10 इज इक्वल टू 8. बघ रे राजा, हा 60 कॉमन काढलाय, इथं काय नाही म्हणजे काय उरला रे तुमचा 1. समजायला तुम्हाला, इथं काय नाही म्हणजे काय रिमेनिंग राहायला लागला तुमचा 1. मग बघा काय येईल तुमचं, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आलं बघा, x मायनस 10 इंटू 1 काय आला, x मायनस 10 प्लस ला प्लस x प्लस 10 इंटू 1 काय आला, x प्लस 10 डिवायडेड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं, x प्लस 10 आणि सेकंड ब्रॅकेट x मायनस 10. ओके, इज इक्वल टू काय 8. ओके, बघा काय आलं तुमचं 60.
मग बघा इथं प्लस मायनस काय कॅन्सल होतो तुमचा, हा प्लस आणि हा मायनस आणि हा प्लस काय झाला तुमचा कॅन्सल. एक्स इंटू एक्स काय आला तुमचा, एक्स इंटू एक्स तुमचा 2x, एक्स प्लस एक्स काय आला 2x डिवायडेड बाय एका कंसात ए प्लस बी आणि एका कंसात ए मायनस बी. तर एक्सपान्शन काय असतं आपलं, एका कंसामध्ये ए प्लस बी आणि एका कंसामध्ये ए मायनस बी चं एक्सपान्शन असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए चा स्क्वेअर म्हणजे काय आला एक्स स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर किती आला तुमचा 100 इज इक्वल टू काय आला तुमचा 1. बाबा माहिती आहे हे बघ, हे एक्सपान्शन असतं एका कंसात ए प्लस बी एका कंसात ए मायनस बी, एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे पहिली टर्म, बी म्हणजे दुसरी टर्म. मग करा सॉल्व. हा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मधला इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये इथं 60 इंटू 2 काय आला 120x इज इक्वल टू इथं मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर मायनस 100 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं बघा. मग तुमचं 120x इज इक्वल टू 8 इंटू एक्स स्क्वेअर काय आला 8x स्क्वेअर मायनस 8 इंटू 1 8 आणि 2 शून्य जसे असतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं तर इक्वेशन तयार करतो काय आला, हा इकडे घेतो 8x स्क्वेअर मायनस 800 आणि आता मला सांगा इज इक्वल टू 120x. RHS ला अगोदर घेतले आणि LHS ला नंतर लिहिले. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतो. हा प्लस इकडे येऊन काय होणार आहे मायनस 8x स्क्वेअर मायनस 120x मायनस 800 इज इक्वल टू काय आला तुमचा 0. मग डायरेक्ट फॅक्टर भरता येतात का, नाही, कारण की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 8 आहे. मग एकतर हा कॅन्सल करा किंवा मल्टिप्लिकेशन करा. मग मी कॅन्सल करतो, 8 न डिवाइड करतो दोन्ही साईडला. काय करतो मी 8 न डिवाइड करतो. मग डिवाइड केल्याच्या नंतर काय उरणार आहे इथं तुमचा एक्स स्क्वेअर बरोबर. इथं एक्स स्क्वेअर उरतोय तुमचा. मग इथं लिहू का मी, इथं लिहितो डिवायडेड बाय 8 न डिवाइड केल्यानंतर इथं उरला 8x स्क्वेअर सॉरी इथं एक्स स्क्वेअर मायनस आता 120 ला डिवाइड करा 8 ने 8 एक 8 4 उरले 8 पंचे 40 का आला 15x मायनस 800 ला 8 न डिवाइड 8 1 चा 8 आणि हे 2 शून्य जसे असते काय आलं 100 इज इक्वल टू काय आला 0. आता मी फॅक्टर पाडू शकतो. 100 चे असे फॅक्टर पाडा की त्यांचं गुणाकार 100 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन -15 आली पाहिजे. तर काय तुमचा -100 20 इंटू 5 बघा 20 5 100 आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -15 यायला पाहिजे. मग मी याला मायनस करतो मोठ्याला कारण की यायला पाहिजे. बघा आता -20 इंटू 5 -100 दोघांची ॲडिशन केली तर 20 मधून 5 गेला 15 उरला मोठ्या संख्येचा साइन -15 आलं. दोन्ही जशाच तसे एक्स स्क्वेअर मायनस 20x प्लस 5x मायनस 100 इज इक्वल टू काय आला 0. 2 2 चा गट पाडा इथून कॉमन x निघतोय इथं x उरला 2x मधला 1x इथला x जशाच तसा इथं उरला तुमचा 20 बरोबर x कॉमन निघालेला आहे प्लस इथून 5 कॉमन काढतो इथं x उरला मायनसला मायनस. आणि मी सांगितलंय राजा तुला काय सांगितलंय कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं. मग 100 ला डिवाइड करा 100 डिवाइडेड बाय 5 1 5 5 2 10 0 ला 0 काय आला तुझा 20 इज इक्वल टू 0. बघ रे बाब्या आले की नाही ब्रॅकेट सारखे. मग दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा घ्यायचा आहे x मायनस 20 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये घ्यायचा आहे कॉमन काढलेला x प्लस 5. दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे दोघांपैकी एक टर्म काय आहे 0 म्हणून मी परत असं लिहू शकतो x प्लस 20 सॉरी x मायनस 20 इज इक्वल टू 0 आणि r मध्ये x प्लस 5 इज इक्वल टू काय आला 0. मग आता बघा हा मायनस तिकडे जाऊन काय होणार आहे तुमचा प्लस होणार आहे तुमचा x इज इक्वल टू मायनस इकडे जाऊन प्लस झाला और x इज इक्वल टू 20 और मध्ये इकडे काय आला तुमचा x इज इक्वल टू -5. मग आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय फाइंड द स्पीड ऑफ बायसिकल.
बरोबर. मग आता मला सांगा, एक 20 आला आणि एक मायनस आला, मग स्पीड कधी तुमची मायनस मध्ये असते का राजा? नसते. मग स्पीड तुमची मायनस मध्ये नसते, म्हणून x इज इक्वल टू काय आला तुमचा 20. आणि इथं बघा आपण सपोज केलेलं आहे, लेट द स्पीड ऑफ बायसिकल इज x किलोमीटर पर आवर. कारण की राजा स्पीड कधी निगेटिव्ह मध्ये नसते, म्हणून तुमचा आन्सर काय झालं इथं लिहायचं, स्पीड इज कॅन नॉट बी निगेटिव्ह म्हणून x इज इक्वल टू आला तुमचा 20 आणि x सपोज केलेला आपण स्पीड ऑफ बायसिकल, म्हणून शेवटी इथं लिहायचं द स्पीड ऑफ बायसिकल इज काय आला तुमचा x किलोमीटर पर आवर. सॉरी, x किलोमीटर पर आवर नाही, स्पीड किती आली आपल्या बायसिकलची 20 किलोमीटर पर आवर. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या.